अजून किती वेळ तोच तोच विचार करीत राहणार आहेस? आता इकडे बोलायचे असे ठरवून आली आहेस ना, मग सगळे काही मोकळेपणाने सांगू. स्वतः फार प्रेमळ आहेत, खरेच. ते कधी कोणाचेही मन दुखवित नाहीत. ते सगळे खरे गो यमे, पण हे कोर्टाच्या कामाविषयी वगैरे बोलणे सवय नाही गो मला. आणि जावई जरी असले तरी मोठे हुद्देदार आणि विद्वान आहेत. खरे सांगू यमे, शहाण्या आणि सज्जन माणसाच्या शांतपणाचा देखील धाक वाटतो बरे. माझे तर हातपायच कापतायत गो. आई, अरे, कोणाची वाट पाहत आहात का? अशा का उभ्या आहात? काय झाले रमाबाई? काही बोलावयाचे आहे का? हो, म्हणजे खरे तर आई त्यासाठीच आली आहे मुद्दाम. असे सासूबाई स्वतः आल्या, तेही अशा तडकाफडकी, म्हणजे निश्चितच काहीसे महत्वाचे कारण असणार. काय झाले आहे सासूबाई? निसंकोचपणे सांगा. म्हणजे हा माझा प्रांत नव्हे, पण भयंकर दुष्काळ पडलाय. पाण्याचे दुर्भिक्ष इतके भीषण आहे की जीवाचा धडा करून मी एका खटल्यात आपण लक्ष घालावे अशी विनंती करावयास आले. हा खटला आपल्याच कोर्टात आहे. दुष्काळाचा आणि खटल्याचा काय संबंध? सांगते.